मध्ये आले ते निलेश नाईक. हॅलो पंच काय हा दुसरे पंच येऊ दे. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दैन दरिद्र अवघे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. खऱ्या अर्थानं आज या उक्तीला साजेसे अशी अप्रतिम फलंदाजी आणि एक अष्टपैलू कामगिरी करून सलग 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक विजेता खेळाडू ठरतोय तो म्हणजे जय हनुमान देसाई पाडा श्रेय एंटरप्राइजेस प्रसाददादा देसाई फेम टीम अजित देसाई. खऱ्या अर्थानं व्यायामपटू आहे मात्र अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आणि सातत्याने चांगली खेळी त्याच्या माध्यमातून साकारली आणि 2 फेरीचा अडथळा दूर करून तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा संघ श्रेया एंटरप्राइजेस प्रसाददादा देसाई फेम टीम जय हनुमान देसाई पाडा. 200 रुपयाचं पारितोषिक आहे अजित साठी. सुपर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गर्दी थोडीशी ओहोटी लागलेली आहे परंतु खऱ्या अर्थानं आताही अनेक दर्दी रसिक प्रेक्षक या मैदानावर उपस्थित आहेत. प्रेक्षकांची गर्दी आणि प्रेक्षक आहेत दर्दी. गळा नसेल ती कोकिळा नाही, गळा नसेल ती कोकिळा. मिथुन लांगी या आपण. पंख नसतील तो पक्षी नाही, गळा नसेल ती कोकिळा नाही, ना दात नसतील ती नागिन नाही आणि डोळे नसतील ती वाघीण नाही. आणि ज्या स्पर्धेला प्रेक्षक नसतील ती क्रिकेटची स्पर्धाच नाही. त्या तमाम लाडक्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं मिथुन लांगी, शिवा दळवी, प्रणय राजपूरकर, अनिल कोळी आणि सागर कदम या सगळ्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आज चेहऱ्यावरचा तेज अजित देसाई सांगतंय की समाधान आहे. 200 रुपयापेक्षा सलग 2 मॅच संघाला विजय संपादन करून दिली. मॅच कडे वळतोय मी. अजित देसाईकडे आपण वळतोय. अजित, हाऊ डू यू फील लाईक टुडे यू विन रायगड श्री टुनाइट? खूप छान वाटतंय. ऑर्गनाइज चांगली, आयोजन चांगलं आहे. काय म्हणशील गावाच्या सपोर्ट साठी? गावाचे सपोर्ट तर भरपूर आहे. पाठीराखे भरपूर आलेत. पूर्ण अख्खा गाव आलाय. अजून आजूबाजूचे 2 गाव आहेत ते पण आलेत. त्यांचा पण सपोर्ट असतो. कसं वाटतंय सलग 2 मॅन ऑफ द मॅच मिळाल्या, संघाचा तारणहार तू ठरलेला आहेस? हा, चेसिंगला जरा हार्ड जातोय. बाकी काय नाही, बॉलिंग विकेट आहे. काय म्हणजे शिवा दळवी बद्दल? शिवा दलवीचं म्हणाल तर आयोजन चांगलं केलं मिथुन लांगी यांनी. त्याने असा इव्हेंट दरवर्षी करावा हीच आमची इच्छा आहे. आणि बाहेरून पण आज कालापूर तालुक्यातून चांगले संघ आले. सावरोली पण चालले आहेत. आमचा मित्र गौरव घोसालकर सुद्धा इथं आलेला आहे. आम्ही पण त्याची बॅटिंग बघायला थांबलेलो आहोत. मी विनंती करतोय, चला या वर्षी सर्वाधिक टॉस करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड लिम्का ग्रुप ऑफ गिनीज बुक मध्ये आमचे दत्ता शेठ आवासकर यांचे शुभ हस्ते अजित याला शुभ सन्मानित करण्यात येईल. आणि 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे अजित साठी. सोनी आंग्रे म्हणजे रामभाऊ आंग्रे यांचा सुपुत्र यांच्या माध्यमातून अप्रतिम षटकार. हा बॅक टू बॅक दुसरा ठोकतोय. असं घे असं. बेस्ट लक. दिनेश जाधव आपली वाट बघत आहेत. सुस्वागतम सभी दर्शकों का, आप सभी का हार्दिक हार्दिक स्वागत है सुपर स्पोर्ट्स पर. लगातार 2 बढ़िया स्ट्रोक्स लगे हैं. लगातार 2 छक्के आए हैं बल्लेबाजी करने वाले वाशिली टीम के पंकज इस बल्लेबाज के द्वारा. बढ़िया बल्लेबाजी. ऑफ साइड पर एक, ऑन साइड पर एक. ये 360 डिग्री का ये बल्लेबाज हमें नजर आता हुआ. ये बल्लेबाज बोल रहा है सिक्सर चौकों की बोली लेकर आया है 11 खिलाड़ियों की टोली. क्या लेकर जाएगा ये इनाम वाली डोली? ऑफ साइड पर 2 कदम आगे निकलकर खेल दिया था. दूसरे इनकी मांग और पूरा खराब फील्डिंग यहाँ पर.
बहुत ही लेजी क्रिकेट हमें दिखाई देते हुए बल्ले भातान यानी कि ऋतिक कारिया 11 इस टीम द्वारा। ऋतिक कारिया ये मुकाबला लाइव देख रहे हैं, उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत है। रोशन वालगुड़े इनका भी हार्दिक हार्दिक स्वागत है। केतन जी देसाई इनका भी हार्दिक हार्दिक स्वागत है। हाँ सर, आदरणीय मंगेश भाई तड़ेकर ये मुकाबला देख रहे, कुल मिलाकर 25,000 रुपए पूरा खर्चा किया इन 4 रातों में उन्होंने। 10,000 रुपए की कैश प्राइज, खाना पीना, नाचना गाना, इस सब पर लगभग 15,000 रुपए उनके खर्च हुए। और बड़े दिल का इंसान है, ना पद है उनके पास ना कद है, लेकिन जरूरत के वक्त वे खड़े रहते हैं और इसीलिए उनको हम ग्रैंड सैल्यूट करते हैं। इस बार आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद को खींचकर खेलने का प्रयास, अच्छी वापसी की, इसे कहते हैं अच्छा बैटल। 1 ओवर का खेल समाप्त, 2 छक्के लगे हैं और कुल मिलाकर रन आए हैं 14। बगैर किसी विकेट के बल्लेबाजी करती हुई टीम हमें नजर आती हुई वाशिवली। डीजे माय मराठी आम्ही मुले, दाद असू द्या मनापासून आवडली जर ही शब्द फुले। हा मेसेज आलाय मला सचिन देशमुख यांच्याकडून, त्यांना मराठी समालोचन माझं आवडलंय, परंतु मराठी समालोचक आहेत आज आपल्याकडे तुषार धुमाळ, बरोबर ना प्रणय? बहुत ही बढ़िया कमबैक किया है गेंदबाजों द्वारा भी, क्योंकि लगातार 2 छक्के आने के बाद कुल मिलाकर ऐसा लग रहा था कि 18 प्लस ये टोटल आएगा, लेकिन अच्छी वापसी की। अब आए हैं एक विख्यात खिलाड़ी ऋतिक 11 भातान इस टीम की ओर से, जयेश भोईर। गेंदबाजी मार्ग पर तैयार और स्ट्राइकर एंड पर नए बल्लेबाज आते हुए सौरभ। पहली गेंद ऑन साइड पर मोड़ने का प्रयास था, शॉर्ट पिच गेंद थी, गुडलेंस स्पॉट पर टिप्पा खाने के बाद थोड़ी सी उछली, बाहर की तरफ निकली और ये बताता हुआ ये गेंद दिसला गबाई दिसला, दिखा क्या इस बल्लेबाज को ये गेंद बिल्कुल आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद थी। इस बार ताकतवर स्ट्रोक ऑन साइड पर मोड़ दिया है, दोनों फील्डर में से दरार थी, उसका बिल्कुल फायदा उठाया और इसी के साथ पहला चौका इस बल्लेबाज के खाते में। डीजे इस बार आउटसाइड ऑफ स्टंप गेंद थी, ऑन साइड पर मोड़ दिया है, काफी तेजी के साथ गेंद लॉन्ग ऑन पर, कमाल का थ्रो, लेकिन देखते देखते ही दूसरा रन पूरा करते हुए बल्लेबाज और अब रन संख्या बगैर किसी विकेट के आगे बढ़ती हुई 20 रन। इस पूरे प्रतियोगिता के लिए मंगेश भाई तड़ेकर और ओमकार साजेकर की ओर से यूट्यूब की व्यवस्था की गई है। उसी के साथ साथ बॉल 4 रातों में प्रसाद दादा देसाई, श्रेय एंटरप्राइजेस, सभी जो हमारे स्पॉन्सर्स हैं उन सभी का नाम एक ओवर के बाद हम जरूर लेंगे। रन आते हुए 20 बगैर किसी विकेट के, अच्छी साझेदारी पहले विकेट के लिए। पहले विकेट के लिए सचिन तेंदुलकर और सौरव गांगुली के बीच सबसे ज्यादा रन बने थे बतौर पार्टनरशिप। इस बार गेंद मिडिल स्टंप पर टिप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ कटी, गेंद थाई पैड पर लगकर जाती हुई फर्स्ट स्लिप में और लेग बाइट के स्वरूप में रन आता हुआ और इसी के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 21। शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट गली, पॉइंट पर एक खिलाड़ी तैनात, एक लेग स्लिप, एक स्वीपर कवर, एक एक्स्ट्रा कवर पर कोई खिलाड़ी नहीं है, मिड ऑफ, एक लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट और बैकवर्ड स्क्वायर लेग।
वो भरा नहीं है भावों से, बहती जिसमें रसधार नहीं। वो हृदय नहीं, वो पत्थर है जिसमें स्वदेश का प्यार नहीं। धरती सुनहरी अंबर नीला, हर मौसम रंगीला, ऐसा देश है मेरा। खराब गेंद पर विकेट मिली, शॉर्ट पिच गेंद थी। 2 कदम आगे निकलकर ऑफ साइड के ऊपर से खेलने का प्रयास किया था, इनफील्ड के ऊपर से मारने का प्रयास किया था। शॉर्ट कवर पर अच्छी फील्ड और ये आउट। लीजिए ये बढ़िया डायलॉग यहाँ पर, जब भी मारूंगा छाती पे मारूंगा। मुंबई का डॉन मनिया सुरवे। स्ट्राइकर एंड पर अब नए बल्लेबाज आते हुए जीवन। पंकज नॉन स्ट्राइक एंड पर। गेंदबाजी मार पर जयेश भोईर। नॉन स्ट्राइक एंड पर सौरभ है, इस बार हाथ में गेंद जाने के प्रयास और गेंद सीमा पार। शानदार ऑन ड्राइव शॉर्ट पुल के जरिए गेंद को भेज दिया था डीप मिड विकेट के ऊपर से। 6 रन दीजिए। प्ले कर रहे हैं और इसी के साथ जरूरी अनाउंसमेंट। मिथुन लांगी, आप जहां कहीं भी हो आपको स्टेज पर आना है। देखिए आया है संदेश भोईर आते हुए इनायत नंबर 4। संदेश भोईर गेंदबाजी मार पर पावर प्ले के ओवर के बाद अच्छी वापसी की गेंदबाजों द्वारा। संदेश एक युवा गेंदबाज है। रिया ऋतिक कारिया फेम टीम, ये ऋतिक 11 भातान। और अब स्ट्राइक रन पर सौरभ दादा। शॉर्ट पिच गेंद घूमकर ऑन साइड पर मोड़ने का प्रयास, अच्छी करवट बदली थी गेंद ने, थोड़ा सा टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली। आउट स्विंगर ये गेंद और कोई रन नहीं। सचिन तेंदुलकर की अगर गेंदबाजी की भी बात करें तो इन स्विंग, आउट स्विंग, फ्लिकर, टॉपर, गुगली ये सब डालते थे वे। और क्या कमाल का रहा उनका सफर। लगभग 24 साल 227 दिन उन्होंने क्रिकेट की सेवा की। ताकतवर स्ट्रोक, स्टैंड एंड डिलीवर, मिड विकेट पर फील्डर और एक और विकेट मैदान से बाहर। डीजे ऑन बोर्ड। 27 धावफल कवर, 27 रन बैल लगे हैं। और अब इनायत नंबर 4, नए बल्लेबाज का नाम, दीपक। दीपक हुड्डा एक बड़ा नाम है। बैकफुट पर जाकर अच्छा अपिश स्क्वायर कट, लेकिन स्वीपर कवर पर बढ़िया फील्डिंग डीप में। 1 रन पूरा। थर्ड अंपायर का डिसीजन ऑन पेंडिंग।
3 रन यहाँ पर कंप्लीट होते हुए और 3 रनों के साथ रन संख्या अब आगे बढ़ती हुई 2 विकेटों के नुकसान पर 30 रन वाशिवली टीम का नाम क्या है पूरा? जय मल्हार। ये अच्छी बात है, ये बताना बहुत जरूरी है। जय मल्हार वाशिवली और ऋतिक 11 भातान के बीच का ये मुकाबला आज के रात का। इस बार 2 कदम आगे निकलकर डांसिंग डाउन द ट्रैक खेलने का प्रयास, गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप थी, विकेट कीपर को बीट किया, 22 के स्वरूप में रन आता हुआ एक। इकतीस रन लगे, 31 ऑन बोर्ड। ताकतवर स्ट्रोक, स्टैंड एंड डिलीवर, लेकिन बिल्कुल हाथ में और गोदी में जयेश भोईर ने ये अच्छी कैच पकड़ी और विकेट जाता हुआ जय मल्हार वाशिवली टीम का। डीजे तो गोली मार दूंगा, यही जयेश भोईर बताते हुए हिलने की कोशिश नहीं उन्होंने की। लगातार 2 कैचेस उनके उन क्षेत्र में आती हुई डीप मिड विकेट पर। 31 रनों पर 3 विकेट 2.5 ओवर के बाद। जय मल्हार वाशिवली टीम की बल्लेबाजी। शॉर्ट पिच गेंद घूमकर ऑन साइड पर मोड़ने का प्रयास और इसी के साथ साथ ओवर और इस इनिंग की समाप्ति और कुल मिलाकर रन लगे हैं यहां से 31 और 32 की जरूरत। तो आइए अगले मैच का टॉस करने के लिए दिनेश मैच होना चाहिए। वडवल और सावरोली आपको टॉस के लिए आना है। आइए तब तक सुनते हैं डीजे मास्टर को। पुढील सामन्याचा नाणेफेक होणार आहे। 31 धावा धाव फलकावर आपण 31 धावा धाव फलकावर पहिल्या 3 षटकांमध्ये आणि 32 धावांचं आव्हान आहे। माफक आव्हान नाही आहे, कारण जवळपास 10:15च्या सरासरी धावा ह्या जमवाव्या लागतील ऋतिक कारिया फेम टीम ऋतिक 11 भातान या संघाला, आणि त्या 32 धावा रोखाव्या लागतील ते म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या जय मल्हार सावरोली जय मल्हार वाशिवली या संघाला। 3:21 मिनिटं झालेली आहेत। विशेष आपण बघतोय प्रकाश भाऊ देसाई यांचा अनमोल सहकार्य, रविशेठजी पाटील, दर्शनदादा पाटील, ट्रॉफी आशिषजी शेळके आणि अजयजी अधिकारी यांच्या माध्यमातून, सामना वीराची ट्रॉफीज राज देसाई यांच्या माध्यमातून, मालिका वीरासाठी सायकल सतीशदादा पवार यांच्या माध्यमातून, काय सूरज कदम ऋतुराज कदम आपण कुठे असाल आपण यायचं आहे। उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मालिका वीराचे चषक दिले डॉक्टर दर्शन आवासकर यांच्या माध्यमातून। यूट्यूब मंगेश भाई तळेकर आणि
ओमकार साजेकर यांच्या माध्यमातून चेंडू आदरणीय प्रसाद दादा देसाई साहेब यांच्या माध्यमातून, पाणी व्यवस्था डॉक्टर दास यांच्या माध्यमातून, मैदान व्यवस्था गणेश वागोजकर, मनीष वागोजकर, प्रदीप वागोजकर, राजेशभाई कुंभार यांच्या माध्यमातून, टी शर्ट्स विशेष सहकार्य राजेशजी परदेशी, विशेष सहकार्य राजेश परदेशी, संतोष देशमुख, अमोल शेठ धुमाल, समीरजी पांगारे, भास्करजी पार्टे, नवनीतजी देशमुख, सुशील देसाई, राहुल गायकवाड, विठ्ठलदादा सिंदकर, संतोष शेठ वालगुडे, कुणालजी कारेकर, खाडे काका आणि नागेश देशमुख. टी शर्ट्स आदरणीय विलासदादा पालवे, संतोष शेठ आंग्रे, ऋतिक कारिया, नाना पडलकर, प्रशांत कुंभार, मनोज शिंदे, महाराष्ट्र मेडिकल, स्वामी देशमुख, सचिन सागळे, अविनाश मनवे, सुशील गायकवाड, केतन देसाई आणि रोहन चव्हाण या सगळ्यांचं, या सर्व पुरस्कर्त्यांचं हार्दिक हार्दिक आभार. साईनाथ मित्रमंडळ विजयनगर आयोजित 12वा वर्धापन दिन सोहळा दिनांक आपण बघतोय 20 मे रोजी. स्थळ आहे विजयनगर, तालुका सुधागड, जिल्हा रायगड, श्री साईनाथ मित्रमंडळ विजयनगर. रसिकांच्या टाळ्या हीच मैफिलीची जान आहे. सर्वांनाच रसिकांच्या टाळ्यांची तहान आहे. कलाकार महान असतील किंवा नसतील, पण मनापासून दाद देता रसिक खरा महान आहे. टॉस साठी मी परत एकदा आमंत्रित करतोय, ते म्हणजे वडवल आणि सावरोली संघाला. विक्रमी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ज्यांचं खऱ्या अर्थाने नाव आहे, सर्वाधिक नाणेफेक करण्याचा मान या विभागामध्ये ज्यांना मिळालेला आहे, असे आदरणीय दत्तात्रय शेठ आवासकर साहेब यांना परत एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. रोशन वालगुडे हे सुद्धा आलेले आहेत. अगदी काम करून, कामावरून आल्या आल्या लगेच मैदानाकडे वळलेले आहेत. सर्व रसिका प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. रोहन दादा आवासकर यांचं सुद्धा शुभ स्वागत. आणि गोलंदाजी मार्कवर येते गोलंदाज सौरभ आणि स्ट्राइक रेंजला प्रवीण भोईर आणि जेबी जयेश भोईर. यावेळी खराब क्षेत्ररक्षण, शॉर्ट पिच चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, चेंडू ऑफ साइडला ट्रॅव्हल होत होता शॉर्ट कव्हर मध्ये. चला, दोन्ही संघनायकांनी टॉस साठी यायचं आहे. पहिली धाव इथे अंकित होते. लेफ्टी फलंदाजाचा स्ट्राइकर एंडला लेफ्टी बॅटर साठी आपण बघतोय. शॉर्ट थर्डमॅन, गली पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, डीप मिड विकेट, लॉंग ऑन आणि शॉर्ट फाईन लेग. सागर गोलंदाजी मार्कवर सज्ज आणि जयेश भोईर स्ट्राइकर एंडला. वडवल संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. एक्स्ट्रा प्लस वाईड म्हणजे एकूण 2 धावा धावफलकावर इथे लिहिल्या जातील. 32 धावांचं आव्हान आहे आणि धावफलकावर बिनबाद 3. वडवल संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे त्यांच्या बाजूने. आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे हा फलंदाज. यावेळी सुंदर अपिश स्क्वेअर कट चेंडू स्वीपर कव्हर मधून चौकार. डीजे घरी जाऊन जेवण करून सोप्यावरती पसरू नका, उशीर झाला म्हणून आणि घरच्यांवरती घसरू नका. चूक भूल जर असली काही साफ मनाने माफ करा, भविष्यात अन भेटूया, सूत्रसंचालकाला विसरू नका. हे शब्द सुमने सचिन देशमुख यांनी माझ्याकडे पाठवले. त्यांनी सांगितले, सर मी तुमचा फॅन आहे. भारत देश मात्र महान आहे. इथे मात्र गडी बाद. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूची बाहेरील कट घेतली. चेंडू शॉर्ट फाईन लेग मध्ये, तेवढे ताकते क्षेत्ररक्षक आणि प्रवीण हा फलंदाज बाद.
आदरणीय ओंकारजी साजेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सातत्याने मध्येचा ओघ आपल्याला मिळतोय. त्यांच्या माध्यमातून YouTube व्यवस्था. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला आता इन ॲट नंबर 3 सागर. गोलंदाजी मार्कवर सुद्धा सागर आहे आणि स्ट्राइक एंडला सुद्धा सागर आहे. धावफलकावर धावा. गोलंदाजी मार्कवर सौरभ आहे आणि धावसंख्या 7. प्रणय राजपूरकर दुहेरी भूमिकेत आज आपल्याला बघायला मिळतोय. आडव्या बॅटनं स्टँड अँड डिलिव्हर चेंडू गॅप मध्ये जातोय. चेंडू डीप मिड विकेटला ट्रॅव्हल करतोय. चौकार. ज्याप्रमाणे दादा कोंडके यांची ती नाडी आणि पॅन्ट प्रसिद्ध होती त्याचप्रमाणे प्रणय राजपूरकर यांचा हा पुमाचा बरमुडा सुद्धा प्रसिद्ध आहे. आरके स्पोर्ट्सचे आदरणीय मालक आमचे परम मित्र रोशनजी कदम साहेबांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांना विनंती असेल आपण तिथे मंचाकडे यायचं आहे. शिवा दळवी आपली वाट बघत आहेत. सौरभवर आक्रमण केले. मिड विकेट मध्ये चौकार येतोय. यावेळी मात्र कमबॅक करतोय गोलंदाज. आउटसाइड डी ऑफ स्टंप खूप वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला. जिसकी दिशा अच्छी उसकी दशा अच्छी. दिशा से भटके तो मिलेंगे फटके. वाइड के रूप में रन आता हुआ और इसी के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 12 रन. 12 लॉस ऑफ 1 विकेट और यहां से 20 रनों की जरूरत है. कंपल्सरी चेसिंग. यावेळी सुंदर फटका गॅप निवडली. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होते. तेवढे चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफच्या फिल्डर कडून डीप मिड ऑफ मध्ये. आणि इथे मात्र धावसंख्या 2 ने पुढे सरकते ती म्हणजे 1 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 14 आणि एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आरके स्पोर्ट्सचे मालक रोशन कदम. रात्रीची वेळ आहे तरी सुद्धा प्रेक्षकांची गर्दी काही केल्या कमी होत नाहीये. आडव्या बॅटनं परत एकदा गॅप निवडली मिड विकेट मध्ये. मात्र काऊ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा चित्त्याच्या वेगाने पूर्ण आणि षटक समाप्तीची घोषणा होते पंचांकडून. आणि धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय 1 गड्याच्या मोबदल्यात 16. आणखी 16 धावांची आवश्यकता. जयेश भोईर साठी त्यांचे समर्थक आणि त्यांचे फॅन रोशनजी वालगुडे यांच्या माध्यमातून सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार आले तर 501 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. रोशन वालगुडे साई भक्त यांच्याकडून 12 चेंडूमध्ये 16 धावांचं आव्हान आहे. एका बाजूला जय मल्हार वाशिवली विरुद्ध ऋतिक 11 भातान. ऋतिक कार्य फेम टीम सुधागडचा पहिला मॉडेल थायलंड मध्ये तो जाणार आहे. शुभेच्छा असतील सगळ्यांकडून त्यांना. हेट मायर या नावाने सुप्रसिद्ध आहे हा खेळाडू जयेश भोईर. रोशन वालगुडे यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी त्यांच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. या इनिंग नंतर या मॅच पुढील मॅच साठी तुषार धुमाळ आपल्या समेत असतील. सर्वाधिक वेगवान आणि मोठा रनअप या गोलंदाजा बघायला मिळतोय. आडव्या बॅटनं शॉर्ट ऑन पुल चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. आता दुहेरी धाव पूर्ण. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळेल आपल्याला
मैदानावर आणि दुहेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते ते म्हणजे एक गड्याच्या मोबदल्यात 18 धावा 32 ची गरज असताना धावसंख्या 18. सुंदर देखणं आयोजन आपण बघतोय, भव्य दिव्य ट्रॉफीज आपण बघतोय, सुंदर बक्षीस जवळपास 3 लाख रुपयाची स्पर्धा. प्रकाश झोतातील ही स्पर्धा या विभागामधील पहिली. तुषारजी धुमाळ यांना सातत्याने नाईट स्पर्धा करण्याचा मोठा अनुभव आहे. आडव्या बॅटनं हुक केलाय, चेंडू जातोय डीप फाईन लेग मधून, षटकार चौकार सॉरी. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर एक गड्याच्या मोबदल्यात 22. चांगली फलंदाजी करतोय तो म्हणजे आता जयेश भोईर. तुम्ही काहीच धावा नाही. रोशनजी वालगोडे यांच्याकडून या चौकारासाठी कॅश प्राइस 100 रुपयाचा आलेला आहे. धन्यवाद जयेश भोईर साठी. धावसंख्या आपण बघतोय 22. आणखी 10 धावांची आवश्यकता. सचिन देशमुख एक सच्चा क्रिकेट प्रेमी आपल्याला दिसत आहेत. जयेश भोईर साठी आपण ऑन साइडला फिल्डिंग बघतोय. डीप मिड विकेट, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ असे 5 क्षेत्ररक्षक 180 च्या सर्कल मध्ये, 4 क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये, एक लेग स्लिप, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली आणि पॉइंट. आडव्या बॅटनं सरळ खेळलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये येतोय, टायमिंग चुकतोय आणि जयेश भोईर बाद. रिया डीजे आत कसल्या तरी शोधात आहेत, काय कळत नाही काय शोधतायत ते. शिवा दळवी यांना शोधतात असं वाटतंय. टोटल धावा 22. किती बॉल शिल्लक? 9 बॉल. 9 चेंडूचा खेळ शिल्लक. धावफलकावर धावा आपण बघतोय 22. 9 चेंडू आणि कंपल्सरी 10 धावांची आवश्यकता. निलेश भोईर हा नवीन फलंदाज आपण नाही कोण आहे? तू नावच नाही लिहिलंस. नाव लिह मग. तू नाव लिह, मी पण चुकते. इथं इथं नाव लिह ना, तिथं नको, तिथं कोण बघेल. निलेश भोईर इन ॲट नंबर 4 जातोय मैदानावर. एक चांगला उत्तम दर्जाचा खेळाडू, मात्र 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी आपण बघतोय ऋतिक 11 भाताने या संघाला संघर्ष करावा लागेल. संघर्ष कराल, संघर्ष जेवढा मोठा तेवढंच मोठं यश असेल. स्ट्रगल कराल तरच तुम्ही गुगल वर याल. खूप लांबवर रनअप आपल्याला बघायला मिळते, मात्र सुंदर चेंडू फेकतोय आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. 10 धावांची आणखी गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 8. 1-2 निर्धाव चेंडू जय मल्हार वाशिवली संघासाठी फायदेशीर ठरतील, तर एखादा चौकार षटकार ऋतिक 11 भातान या संघासाठी फायदेशीर ठरेल. आडव्या बॅटनं चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे का बघूया. जज करतोय आणि इथे मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट आणि इथे गडी बाद.
अक्षय झिंगे यांनी हे झेल पकडलाय. डीजे ऑफिशियल सोनू, डीजे दिनू, SSK लाईट्स अँड साऊंड सर्व्हिस कोंडगाव. नवीन बॅटर येतोय तो म्हणजे सतीश तावरे. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. डीप मिड विकेट मध्ये 2 क्षेत्ररक्षणांमध्ये चेंडू पडला होता. मात्र चांगलं जजमेंट आपल्याला बघायला मिळते. स्पर्धा कशी असावी याचे एक उत्तम जजमेंट, उत्तम ताळ शिवा दळवे, मिथुन लांगी, प्रणय राजपूरकर, सागर कदम यांच्यामध्ये आहे. अनिल कोळी मध्ये आहे. शेडुंग टोल नाक्याच्या 3-4 किलोमीटर आत आपण बघतोय भाताना संघ आहे. आणि पहिल्यांदा हा संघ यायचा आमच्या पेण विभागामध्ये खेळायला, म्हणजे जवळपास आपण बघतोय 1997-98च्या दरम्यान. तेव्हा आम्ही त्या संघाला भातांचे शिगडे हा संघ म्हणायचो. काय संघ होता त्यावेळी सुद्धा. पहिली बक्षीस त्या काळी 3000 रुपये असायची. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. मात्र या षटकामध्ये धावा खर्च केल्यात आमचे गुणलेखक मित्र प्रणय राजपूरकर आम्हाला सांगतात ते म्हणजे फक्त 6. आणि आता 10 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि कंपल्सरी 10 धावांची गरज. सामना होता कुठे आणि आलाय कुठे. नेक्स्ट मॅच पासून आपण इथे सूचना करतोय की जर बॉल नवीन हरवला तर रोल बॉल दिला जाईल. लक्षात घ्या. आपण पुढील मॅच साठी तुषार धुमाळ यांना आपण ऐकणार आहोत. नेक्स्ट मॅच मध्ये आपण बघतोय जर बॉल हरवला, नवीन बॉल हरवला तर आपल्याला खेळण्यासाठी रोल बॉल दिला जाईल. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. दर्दी रसिक आजही तळ धरून टक ठोकून मैदानामध्ये उपस्थित आहेत. घड्याळामध्ये 3:39 वेळ आपल्याला दाखवत आहे. सहा बॉल 10 ऑफ साइडला. चांगला ताकदवर स्ट्रोक लॉंग ऑफ मध्ये. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी ऋतिक कारिया 11 भातान संघाला. लेग बायच्या स्वरूपात हा चौकार येतोय.
तुम्ही कोणी खेळाडू पंचांजवळ जाऊ नका, या ना पंचांजवळ जाऊ नका, नाही तर पेनल्टी दिली जाईल. सर्वांना विनंती आहे की आपण कोणीही स्टेजवर येऊ नये. या ना, फक्त मी मागाशीच म्हणत होतो. कोणी स्टेजवर येऊ नये कृपया करून, फक्त पंच निर्णय देतील आणि आमचे कमिटी मेंबर्स बस. 12th मॅन सुद्धा यायचं नाही. तुम्ही कोणी थांबू नका, तुम्ही काही बोलू नका प्लीज. तुम्ही 12th मॅन बाजूला वाता. 12th नाही 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 12व्या नाही ना, असं कुठं अंपायर आहेत ना, थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. 12th मॅनला कोणी कुठल्या आयसीसीच्या रूल नुसार तुम्ही सांगताय 12th मॅननी बघायचं? सर बघतील. पंच जागेवर जाऊन निर्णय देतील आणि पंचाचा निर्णय अंतिम राहील. नो आर्ग्युमेंट्स. आउट. OUT आउट. आणि इथे मात्र LBW च्या स्वरूपात गडी बाद. अंपायर LB चा आउट कसला आउट दिलाय? LB. ओके, मी म्हणालो ना LB चा आउट. नाही, पंचाचा निर्णय प्लीज सर. आता आपण कमिटीने सुद्धा सांगितलं की पंचाचा निर्णय हा अंतिम राहील LBW च्या स्वरूपात, कारण कोणी वरती येऊ नये. कुठल्या तरी एका संघाला निर्णय पचणार नाहीये. चला, सामना सुरू करा. LBW आउट. आणि आता समीकरण बघतोय आपण. पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर विकेट. 10 धावांची गरज असताना आता चेंडू शिल्लक आहे 4 आणि कंपल्सरी 9 धावांची आवश्यकता.
या दोन्ही पंचांना विनंती आहे की या राजेंद्र सर आणि दोघांनी या दोन्ही या. आणि आता फक्त कमिटीतले 4 जण राहतील, बाकी कोणीही राहणार नाही. 12th मॅनला सुद्धा विनंती आहे, 5 मिनिटासाठी आपण थोडीशी जागा सोडायची आहे. 12th मॅनला सुद्धा विनंती आहे, थोडीशी जागा सोडा तुम्ही. आमचे कमिटीचे 4 जण आणि 3 पंच. हे पहा, पंचांनी गेले 4 दिवस 4 रात्री अतिशय चांगली अंपायरिंग या स्पर्धेच्या माध्यमातून केले. पंच जो डिसिजन देतील तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. आता तिन्ही पंच इथं पुन्हा विचारविनिमय करतायत. जो डिसिजन आहे तो डिसिजन देण्यात येणार आहे. नाही, कोणी कोणाच्या दबावाला इथे बळी पडणार नाही. फलंदाज बाद आहे. पंच देतील हा निर्णय शेवटचा निर्णय असणार आहे. चला चला आता 2 वेळा हा निर्णय झालेला आहे. समीकरण आता आपण बघतोय धावसंख्या 1 ने पुढे सरकली होती. धावसंख्या आपण बघतोय 23 आणि पहिल्या चेंडू मध्ये 1, दुसऱ्या चेंडूवर विकेट. आता धावा शिल्लक आहेत एकूण आपण बघतोय 23 धावा धाव फलकावर इथे अंकित झालेल्या आहेत. बघा धावा 4 चेंडू आणि कंपल्सरी 9 धावांची गरज. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला विशाल. 4 चेंडू 9 धावा. एका बाजूला ऋतिक कारिया 11 भातान, दुसऱ्या बाजूला जय मल्हार वाशिवली. चांगली गोलंदाजी, मात्र तेवढ्याच ताकदीचा फलंदाजी आहे या संघाकडे. चांगला सरळ बॅटने ऑफ ड्राईव्ह. चेंडू लॉंग ऑफ मध्ये 1 धाव मिळते. चेंडू शिल्लक आहे 3 आणि 8 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. तीन चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये बरंच काही शिल्लक आहे. 3 चेंडू आणि 8 धावा. एक धाव आलेली आहे. 8 धावांची आवश्यकता असताना आता रनच्या स्वरूपात नॉनस्ट्रायकिंगच्या फलंदाजाने आपली विकेट सोडलेली आहे आणि आता 1 धाव आणि 1 विकेट रनच्या स्वरूपात आता चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 2. धावा आपण बघतोय 25 25 धावा आणि आता
कंपल्सरी 7. 2 चेंडू, एक मोठा फटका, एक सिंगल आली तर 7 धावा कंप्लीट होतील. एक निर्धाव चेंडू आला तर गोलंदाजी करणारा संघ कुठेतरी पुढे सरकेल. बघूया. 2 बॉल 7 धावा. क्षेत्ररक्षक आहे डीप लॉंग ऑन मध्ये आणि इथे झेलबाद होते फलंदाज. आणि आता समीकरण 1 चेंडू आणि 7 धावा. सागर चांगली खेळी खेळत असताना 8 या धावसंख्येवर बाद झाला. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे आता 7 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 1 आणि 7 धावांची आवश्यकता. चमत्कार असेल तरच काहीतरी नमस्कार होऊ शकेल या मॅच मध्ये. फलंदाजी करतोय तो म्हणजे ऋतिक कारिया 11 भातान आणि गोलंदाजी करतोय जय मल्हार वाशिवली. 1 चेंडू 7 धावा. पुढील सामना वडवल आणि सावरोली. आपण लगेच तयार राहायचं आहे. या सामन्यात थोडासा विलंब झालाय. महेश भोईर स्ट्राइक रेंजला. एक चेंडू आणि 7 धावा ची गरज आहे ऋतिक कारिया 11 भातान या संघाला. यावेळी आडव्या बॅटनं ऑन साइडला चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन मध्ये आणि 7 धावांनी विजयाची संपादन करतोय तो म्हणजे जय मल्हार वाशिवली संघ. 32 धावांचं आव्हान होतं. 7 धावांनी पराजित होते संघ ऋतिक कारिया 11 भातान. आणि या सामन्याचा हिरो ठरला आहे तो म्हणजे बघा जीवन शिंदे. यानंतर हा आता सामना जो होणार आहे त्याच्यानंतर पुढील सामना असेल देसाई पाडा विरुद्ध आसरे. या आपण या मॅच साठी ऐकूया 6 षटकांसाठी तुषारजी धुमाळ यांना. प्लीज कृपया ज्या खुर्च्या प्रेक्षकांनी घेतल्या त्या कृपा करून समोर लावायच्या आहेत. आमच्या खेळाडूंना बसण्यासाठी त्या खुर्च्या आहेत. धन्यवाद निलेश नाईक सर. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. मी दरम्यान स्टेज समोर बसलेल्या सर्व क्रीडा रसिकांना विनंती करतो ज्या चेअर्स आहेत त्या खेळाडूंना बसण्यासाठी दिल्या गेलेल्या आहेत त्या खेळाडूंना तुम्ही बसण्यासाठी जागा करून द्या अशी नम्रतेची तुम्हाला विनंती आहे. त्या चेअर्स तुम्ही घेतल्यात त्या चेअर्स खेळाडूंसाठी बसण्यासाठी ठेवलेल्या आहेत.